तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शुभ्या. मागच्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलंच आपण आद्याचा अवतार कसा केलता आणि राईड मधनं कसं उरपाट चालतो. असा सगळा एन्जॉय करून आम्ही का नाही सगळ्यात पहिल्यांदा रूम वर गेलो. गेले अंगावरला खारं पाणी सगळं घालून आंघोळ वगैरे करून असं बाहेर पडलो. आता आम्ही जाणार होतो बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घ्यायला. आता सिंधुदुर्ग किल्ला बघणार आहे म्हणल्यानंतर आम्ही सगळी लईच उत्साहित होतो. राजांच्या कामगिरीतनं समुद्राच्या मध्ये किल्ला बांधलेला बघायला जाणार आहे म्हणल्यानंतर मनामध्ये उत्साहितपणा येणारच की. मग तोच खुशीचा माहोल घेऊन बोटिंग राईड मधून सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला बाहेरून किल्ला दाखवण्यात आला. बाहेरून किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि किल्ल्याच्या आत पहिला पाऊल ठेवलं. संपूर्ण सगळा किल्ला फिरत असताना माझं मन एकदम प्रसन्नदायी झालं. तितकीच का नाही मला भीती सुद्धा वाटत होती, कारण का नाही किल्ल्यांच्या तटावरील दगडांमध्ये फटालय झालते. त्यामुळे चालत असताना सगळे जण निरखून पद्धतीने चालत होते. चालता चालता मला एक अशी गोष्ट दिसली, ती गोष्ट बघून माझं मन एकदम खचूनच गेलं. सुरुवातीलाच पुढे सांगितलेलं की कचरा अजिबात काही करू नका, बाटल्या वगैरे काही टाकू नका. तरी पण माणसं काय ऐकली नाहीत. त्यात नानी टाकते आणि काय तर हुडकून काढते. आम्हाला खरंच असल्या माणसासनी किल्ल्यामध्ये पाऊल सुद्धा ठेवून दिला नाही पाहिजे. आणि त्याचबरोबरच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंगावरली कपडे. आपली मराठी संस्कृती जेवढी आपण पुढे नेत चाललोय तितकीच मागे येत चालल्या. हे मागे येण्याचं कारण म्हणजे खास करून महिलांच्या अंगावरली कपडे. जसं की आपण बघतोय की कपड्यांबद्दल काही मंदिरांच्या बाहेर जाहीर निषेधचा बोर्ड बघायला भेटतो. तसंच मला तर वाटतंय की परिसरात राहू दे, खरं किल्ल्यांच्या आतमध्ये एंटर करतानाच बोर्ड एकतर लावला पाहिजे. मित्रांनो, याच विषयावर तुमचं म्हणणं काय आहे मला पण कळालंच पाहिजे. त्यामुळे होता होईल तेवढं आपल्या मराठी संस्कृतीसाठी कमेंट करा आणि जाताना आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.